Friends, I welcome you to this nurturing program. We are going to speak today on hydrostatics, which is a very important topic from physics. See the screen, study of behavior of liquids at rest. See, the name itself indicates, if you try to split the word into two parts, थोडं मधून मी मराठीतूनही बोलणार आहे, लक्ष द्या. हायड्रो आणि स्टॅटिक्स असे आपण दोन भाग त्याचे जर केले तर हायड्रो स्टँड्स फॉर वॉटर किंवा जनरल आपण लिक्विड म्हणू शकू. स्टॅटिक्स मीन्स ॲट रेस्ट. सो नॅचरली हायड्रोस्टॅटिक्स happens to be the topic where we study the behavior of liquids at rest. या निमित्ताने आणखीन एक शब्द बघूया आपण. फ्लुइड असा शब्द आहे. फ्लुइडचा अर्थ किंवा असं म्हणूया, फ्लुइड हा शब्द लिक्विड आणि गॅसेस या दोन्हीसाठी आपण वापरतो. सिंपल डेफिनेशन दॅट वी गिव्ह इज वन विच फ्लोज इज अ फ्लुइड. Therefore, we have the topics like fluid mechanics, fluid statics and fluid dynamics. थोडासा वेगळ्या भाषेमध्ये, थोडासा ऍडव्हान्स्ड लँग्वेज मध्ये जर आपण बोललो तर फ्लुइड मेकॅनिक्स असा जनरल शब्द आपण वापरू शकतो, ज्याच्यामध्ये फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स असे दोन भाग पडतील. या निमित्ताने निरनिराळ्या टॉपिक्सची जी नावं आहेत ती सुद्धा आपल्याला कळली पाहिजेत. शब्द कसा वापरला गेला हेही त्यामध्ये महत्वाचं आहे. जसं आता आपण हायड्रोस्टॅटिक्स म्हटलं तसं हायड्रोडायनॅमिक्स होऊ शकतं. त्यालाच वेगळ्या भाषेमध्ये आपण फ्लुइड स्टॅटिक्स किंवा फ्लुइड डायनॅमिक्स असं म्हणतो. थोडीशी कंपॅरिझन आपण बघूया. इन मेकॅनिक्स वी टॉक ऑफ मास अँड फोर्स, whereas in case of fluid mechanics we mainly talk in terms of density and pressure. Density of the liquid under consideration and pressure exerted by a liquid on a particular surface. तेव्हा याच निमित्ताने मास डेन्सिटी किंवा व्हॉल्यूम डेन्सिटी अशा पद्धतीचे शब्द आपण वापरतो. आता थोडस युनिट्स बद्दल बघूया. युनिट्स ऑफ डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. नॉर्मली आपण त्याचा शॉर्ट फॉर्म जी ग्रॅम साठी, तिरकी रेख सीसी असा करतो, क्युबिक सेंटीमीटर. ग्रॅम पर सीसी असं नेहमीच्या भाषेत आपण बोलतो. याच्याऐवजी सायंटिफिक लँग्वेज मध्ये जर आपल्याला बोलायचं झालं तर किलोग्रॅम पर मीटर क्यूब असं खरं त्याचं युनिट आहे. आता या निमित्ताने आपल्याला दोन्हीतला संबंध पण बघता येईल. 1 ग्रॅम पर सीसी ही आपण नेहमी पाण्याची डेन्सिटी असं म्हणतो बघा. याला सीजीएस सिस्टीम असं म्हणता येईल. ह्याच्याऐवजी एसआय म्हणजे एमकेएस सिस्टीम मध्ये जर बघायचं झालं तर किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता या दोन्हीचा संबंध आपल्याला कसा लावता येईल? 1 ग्रॅम पर सीसी म्हणजे 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. थोडक्यात पाण्याची जर डेन्सिटी आपल्याला सीजीएस सिस्टीम मध्ये 1 ग्रॅम पर सीसी अशी आपण जर सांगत असू तर तीच एसआय किंवा एमकेएस मध्ये 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब अशी सांगता येईल. तेव्हा या दोन्हीतला जो ज्याला आपण कन्व्हर्जन फॅक्टर म्हणतो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो कीप इन माइंड एक्स ग्रॅम पर सीसी इन जनरल विल बी एक्स मल्टिप्लाइड बाय 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. यानंतर आणखीन एक भाग महत्वाचा आहे ज्याला आपण रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं म्हणतो. द व्हेरी वर्ड स्पेसिफिक gravity, or rather the relative density, will make it clear that you are going to take the ratio of the given density of the substance to the density of water. So whenever you are referring the density to the density of water, we call it as relative density. Another name for that is specific gravity. Check that. This has no unit. This has no unit. Can you say why?
Obviously, the density of the given substance and the density of water, they appear in both numerator and denominator. So the units naturally cancel out, and what we get is the quantity relative density or specific gravity, which has no units. But one more thing you can keep in mind, sometimes density and specific gravity, they are used synonymously. So don't be embarrassed if I say something like this, that the specific gravity of Mercury is 13.6. Density of Mercury is 13.6. Then I should make the mention of the unit. Unit सांगितलं पाहिजे. पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही तीच आहे, पण बऱ्याच वेळेला डेन्सिटी आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे एका अर्थाने शब्द वापरले जातात, पण त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की त्याचा जो रेफरन्स आहे तो पाण्याच्या डेन्सिटीशी आहे. आता पुढलं बघूया, प्रेशर. मगाशी आपण म्हटलं की डेन्सिटी आणि प्रेशर या दोन महत्वाच्या क्वांटिटीज आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. दुसरी जी क्वांटिटी आहे ती प्रेशर. हाऊ डू यू डिफाईन प्रेशर? इट इज फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. यालाच काही वेळेला थ्रस्ट असं म्हणतात. सो थ्रस्ट इज नथिंग बट फोर्स. कीप दिस ऑल्सो इन माइंड. थ्रस्ट is another word for force. So thrust per unit area is nothing but pressure. Naturally, what will be the units for this? Newton per meter square. Can you check? See, force is to be measured in Newton and area is to be measured in meter square. So naturally, the units of pressure will be Newton per meter square. Okay, what is the other unit for this? Pascal. See, you can see on the screen, PA is the short form of that, PA. I hope you know this is in honor of the scientist by name Pascal. So what is Pascal? That is the unit for pressure, but that is in honor of the scientist by name Pascal. What is the other unit? Still one more unit which is in common use, PSI. You can see on the screen the full form of that, pounds per square inch. तुम्ही कधी एखाद्या गाडीत हवा भरताना पाहिलं असेल पेट्रोल पंपावर गेल्यावर, तर तिथे जुनी जी स्केल्स आहेत प्रेशर मेजर करण्याची, तिथे PSI असं लिहिलेलं असतं. PSI म्हणजे pounds per square inch. So this is also one more popular unit. त्यापैकी न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि पास्कल ही मात्र SI युनिट आहेत. खाली आपण बघूया याची कन्व्हर्जन्स कशी आहे ती. आणखीन एक पॉप्युलर युनिट नेहमीची भाषा म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 1 atmospheric pressure. If you calculate this, it comes out to be 1.013 into 10 to the power 5. त्या स्क्रीनवर बरोबर झालं नाहीये बघा. 105 असं पडलंय, तर 10 raised to the power 5 असं पाहिजे. 10 raised to the power 5. 1.013 10 to the power 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. आता याच्यावरनं एक गोष्ट अशा लक्षात येईल की न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि पास्कल हे सारखेच आहेत. म्हणजेच काय, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज 1 पास्कल. आणखीन एक युनिट आहे 1 बार. त्याच्याच खाली लिहिलंय बघा, 1 बार इज 10 to the power 5 पास्कल. बार यामधला बी कॅपिटल झालेला आहे स्क्रीनवर, तो ऍक्च्युली लोअर केस लेटर पाहिजे. 1 बार. आता हा शब्द बार कसा आला तोही लक्षात घ्या, इंटरेस्टिंग आहे. बॅरोमीटर, बॅरोमेट्रिक प्रेशर असे शब्द आपण वापरतो. बॅरोग्राफ, त्यातला बॅरॉस हा जो शब्द आहे दॅट मीन्स प्रेशर. सो व्हॉट वी हॅव इज 1 बार ॲज द युनिट फॉर मेजरमेंट ऑफ प्रेशर. You will see that it is 10 raised to 5 Pascal.
थोडक्यात असं झालं की 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच 1 बार, अप्रॉक्सिमेटली 1 बार इज 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणखीन एक खाली आपण युनिट लिहिलंय बघा, 1 mm ऑफ Hg कॉलम. ही भाषा तुम्ही नेहमी वापरता. यालाच एक वेगळं युनिट आहे 1 टॉर. हे टॉर जे युनिट आहे ते पुन्हा टॉरिसेली या सायंटिस्टच्या नावाने आलेलं आहे बघा. टॉरिसेलीज व्हॅक्यूम. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बॅरोमीटरची कन्स्ट्रक्शन पाहिली असेल पहा. काय केलेलं असतं, एक मोठी ट्यूब घ्यायची, टेक अ लॉंग यू ट्यूब, fill that completely with mercury, invert it by closing the mouth of that tube into another trough containing mercury, and then leave your thumb. What you find is at the top of the tube you get some empty space because the mercury column goes down. ती जी वरची जागा आहे डोक्यावरची, त्याला आपण टॉरिसेलीज व्हॅक्यूम म्हणतो. पुन्हा त्याचं कारण बॅरोमीटर बद्दल टॉरिसेली या सायंटिस्टनी काम केलं होतं. सो इन हिज ऑनर वी कॉल्ड इट ॲज टॉरिसेली व्हॅक्यूम. तुम्ही कधीतरी गमतीने एकमेका मित्रांमध्ये म्हणत असाल, देर इज ऑलवेज व्हॅक्यूम ॲट द टॉप. एखाद्याच्या डोक्यात काही शिरत नसलं, कांदे बटाटे, त्याच्याऐवजी तुम्ही म्हणता देर इज व्हॅक्यूम ॲट द टॉप. अर्थात त्याचा आणि याचा काही संबंध नाही बरं. This is Torricelli vacuum, and in his honor we call that unit as TOR. Okay. Next is the idea of blood pressure. Naturally we come across this very often in daily life. We just say, तुम्ही मोठ्या लोकांना म्हणताना ऐकलं असेल, त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होतोय. किती आहे? 140-100. नुसते 2 आकडे लोक सांगतात. डॉक्टर पण म्हणतात नॉर्मल माणसाचं ब्लड प्रेशर 120-80 आहे. आता हेही प्रेशरच आहे, हे लक्षात घ्या. दिस इज द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड. नॅचरली when it flows through your body, that pressure has to be exerted by the heart. Then only it can circulate through the body. So what is the pressure that is exerted by the heart on this blood? We say it is equivalent to 120 mm of Hg. डॉक्टर जे ब्लड प्रेशरचं इन्स्ट्रुमेंट घेऊन मोजतात ना, त्याच्यामध्ये एक मर्क्युरी थ्रेड वर चढतो बघा, तुम्ही पाहिलं असेल कधी. तो किती चढतो? 120 mm ऑफ मर्क्युरी कॉलम. यालाच आपण सिस्टॉलिक प्रेशर असं म्हणतो. त्याच्या विरुद्ध डायस्टॉलिक प्रेशर आहे बघा. नॉर्मल माणसाचं हे 80 mm ऑफ Hg असं आहे. या दोन्हीतला फरकही आपल्या लक्षात येईल. एक प्रेशर आहे ते जास्ती आहे, 120 mm ऑफ Hg इक्विव्हॅलंट. त्याला आपण सिस्टॉलिक असं म्हटलंय. म्हणजे ज्या वेळेला हार्ट हे कॉम्प्रेस होतं आणि बाहेर रक्त टाकतं, when it sends blood through the body so that it circulates through the body, has to be higher. So when the heart contracts, it has higher pressure. When it dilates, त्यावेळेला काय होतं? सगळ्या बॉडीकडून ब्लड हे हृदयाकडे येतं. त्याला आपण डायस्टॉलिक म्हणतो. दॅट इज 80 mm ऑफ Hg. हे तुम्हाला माहिती असेल, मेजर्ड ॲट दी लेव्हल ऑफ दी हार्ट. एखाद्याचं बसून जर ब्लड प्रेशर घेत असतील तर आपल्याला माहिती आहे की नेहमी ते दंडाला लावला जातो पट्टा. तुमच्या लक्षात आलं काय याचं कारण आहे? डायरेक्ट आपण ब्लड प्रेशर तर काय हार्टशी नाही मोजू शकत, but you can consider it to be at the same level, and that's why the upper arm is obviously used to measure the blood pressure. तर पुढे जाऊया आपण. तुमच्या पुस्तकामध्ये याबद्दल चर्चा केलेली असेल, प्रॉपर्टीज ऑफ प्रेशर इन अ लिक्विड. निर्णय एक्सपेरिमेंट दिलेले आहेत जे पुस्तकात आहे ते सगळं आपण काही रिपीट करणार नाही आहोत. But one thing is very obvious. The pressure in a liquid is proportional to the depth. पाण्याचं आपण उदाहरण घेतलं तर पाण्याच्या पृष्ठभागापासून जसजसं आपण खाली जाऊ तसतसं प्रेशर वाढत जातं.
So the pressure is proportional to the depth. Higher the depth, higher is the pressure. दुसरी एक आपण प्रॉपर्टी लिहिली आहे बघा, सेम ॲट द सेम लेव्हल. म्हणजे काय, पृष्ठभागाच्या खाली एका विशिष्ट डेप्थ वरच आपण निरनिराळ्या ठिकाणी मागे पुढे जर गेलो तर प्रेशर मध्ये फरक पडत नाही. सो इट इज सेम ॲट द सेम लेव्हल इनसाइड अ लिक्विड. आणखीन एक प्रॉपर्टी आपण लिहिली आहे बघा, इक्वल इन ऑल डायरेक्शन्स ॲट अ पॉइंट. एखाद्या पॉइंटशी लिक्विड मध्ये प्रेशर किती आहे, जे असेल ते सर्व दिशांमध्ये सारखंच असेल. याच्या संबंधीचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते तुमच्या पुस्तकात वर्णन केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल, एक थिसल फनेल घेतलाय, त्याच्या तोंडावर एक रबर शीट बसवलाय आणि ते थिसल फनेल एका मॅनोमीटरला जोडलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण प्रेशर चेक करतो. थोडं पुढे जाऊया आपण. प्रेशर ॲट अ पॉइंट ए ॲट अ डेप्थ h बिलो द लिक्विड सरफेस. तुम्ही स्क्रीनवरती फिगर बघू शकाल. यामध्ये P0 हे काय आहे? P0 इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नॅचरली कुठल्याही ठिकाणी कुठल्याही सरफेसवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे असणारच आहे. आता त्या पृष्ठभागाच्याही खाली आपण जातोय, सो नॅचरली देर विल बी अन ॲडिशनल प्रेशर बिकॉज ऑफ द कॉलम ऑफ द लिक्विड अबव दॅट पॉइंट ए. इथे आपण एक इक्वेशन लिहिलंय बघा, P इक्वल टू P0 प्लस H rho G. हे काय आहे? P इज द ऍब्सोल्यूट प्रेशर. थोडक्यात आता आपण टोटल प्रेशर असं म्हणूया. P इज द टोटल प्रेशर विच विल बी मेड अप ऑफ टू पार्ट्स. वन इज द P0 atmospheric pressure and the other is what we call as gauge pressure. This is because of the height of the column of the liquid above that point. H rho G. H ही height आहे किंवा depth आहे आपण म्हणूया. Rho is the density of the liquid and G is the acceleration due to gravity. आणखीन एक गमतीचा भाग बघूया हायड्रोस्टॅटिक्स मधला. याला एक नाव आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. इथे जी फिगर दिसतीये ती काय आहे ती बघा जरा. 3 वेगळ्या वेगळ्या आकाराची भांडी आहेत, पण या तिघांचे जे बेस एरियाज आहेत ना ते आयडेंटिकल आहेत, सारखे आहेत. आणि या 3 भांड्यांमध्ये सारख्या उंचीपर्यंत एखादं लिक्विड भरलेलं आहे. पाणी भरा, काही हरकत नाही. वेगळ्या वेगळ्या आकाराची भांडी आहेत. ते शेप्स बघा, एक नेहमीच आहे, एक वरच्या बाजूला असं रुंद झालेलं आहे, एक वरच्या बाजूला निमुळत होत गेलेलं, अशी 3 भांडी आहेत. ह्याच्यामध्ये महत्वाचं काय सांगितलं, बेस एरिया सारखे आहेत आणि सारख्या हाईट पर्यंत ती लिक्विडनी भरलेली आहेत. आता याच्यामध्ये एक लक्षात असं येईल की masses and volumes are different, but the thrust is the same since pressure is the same. आता यामध्ये भरलेली जी लिक्विड्स आहेत त्यांची मासेस ही नक्कीच वेगळी वेगळी आहेत, कारण व्हॉल्यूम वेगळे वेगळे आहेत. ते सहज लक्षात येईल. समजा आपण कल्पना करा की पाणी भरलं 3 ठिकाणी, तर व्हॉल्यूम्स वेगळे वेगळे आहेत, त्यामुळे मासेस वेगळी वेगळी येतील. पण थ्रस्ट आहे तो सारखा आहे. याचं कारण प्रेशर सारखं आहे. ते कशावर ठरलं, ते हाईटवर ठरलं. 3 ठिकाणी सारख्याच हाईट पर्यंत लिक्विड भरलेला असल्यामुळे column of liquid above the base is the same in all cases. It is H rho G. प्रेशर किती असला पाहिजे, H rho G. आधीच्या ठिकाणी आपण बघितलं बघा, गेज प्रेशर H rho G, त्याचाच वापर आपण केला. H rho G हे प्रेशर 3 ठिकाणी सारखं आहे, कारण H सारखं आहे. तेच लिक्विड आपण भरलंय, G ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यामुळे प्रेशर सगळ्या ठिकाणी सारखं आहे. व्हॉट अबाउट द एरिया? आपण आत्ताच म्हटलं की 3 वेसल्सच्या एरिया सारख्या आहेत. एरिया सारख्या, प्रेशर सारखं, म्हणजे ऑब्व्हियसली फोर्स सारखा असला पाहिजे.
आता यामध्ये पॅराडॉक्स काय आहे बघा, की तिन्ही ठिकाणचे मासेस वेगळी वेगळी आहेत, पण त्यांच्यामुळे एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे ना तो मात्र सारखा आहे. असं एरवी आढळेल का आपल्याला? मास जर वेगळं असेल तर त्याचं वेट mg आपल्याला माहिती आहे, हे वेगळं वेगळं येणार आहे. पण इथे गंमत हीच आहे आणि म्हणूनच याला पॅराडॉक्स असं म्हटलेलं आहे. असे अनेक पॅराडॉक्स फिजिक्स मध्ये आहेत, त्यातला हा एक गमतीशीर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आता याचं कन्क्लुजन काय झालं? masses and volumes are different, but thrust is the same since pressure is the same. आणखीन एक प्रॉपर्टी म्हणून आपण बघूया, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड रिमेन्स हॉरिझॉन्टल. यालाच थोडंसं वेगळ्या भाषेत आपण म्हणतो, थोडं इंग्लिशमध्ये असं एक म्हटलं जातं, वॉटर फाइंड्स इट्स ओन लेवल. ते वेगळ्या अर्थाने म्हटलं जातं. आपण इथे फक्त विचार करूया की फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड रिमेन्स हॉरिझॉन्टल. आता या एका महत्वाच्या प्रॉपर्टीचा वापर करून स्पिरिट लेव्हल बनवली जाते. स्पिरिट लेव्हल ही कशा करता? एखादा सरफेस हा बरोबर हॉरिझॉन्टल आहे की नाही, क्षितिज समांतर आहे की नाही हे बघण्यासाठी. तुम्ही एखाद्या गवंड्याला फरशा बसवताना पाहिलं असेल. खोलीमधल्या फरशा जर बसवायच्या असतील तर एक फरशी बसवल्यावर दुसरी फरशी त्याच लेव्हलमध्ये यायला पाहिजे. मग ती येण्यासाठी ते दोन्ही बरोबर हॉरिझॉन्टल आहेत की नाही हे बघण्यासाठी स्पिरिट लेव्हल वापरली जाते. ती काय असते? एक साधी ट्यूब आहे ज्याच्यामध्ये थोडी एअर गॅप ठेवलेली आहे आणि मग ती सील करून टाकली. आता अशी जी ट्यूब मी आडवी ठेवली, क्षितिज समांतर ठेवली, तर तो जो बबल आहे, एअर बबल, तो सेंटरला यायला पाहिजे. तो केव्हा येईल? खालचा सरफेस हॉरिझॉन्टल असला तरच. तो समजा तिरका आहे, स्लोपिंग आहे, तर काय होईल? त्याच्या विरुद्ध बाजूला, समजा उजवीकडे स्लोप असेल तर डावीकडे तो वर जाईल. त्यावरून त्या गवंड्याला कळतं की या दोन फरशा ज्या आहेत त्या एका लेवलमध्ये नाहीयेत. आणखीन एक नेहमी हा गवंडी वापरत असतो बघा, फार इंटरेस्टिंग आहे. आपण ह्या गोष्टी आसपास पाहिल्या पाहिजेत. हे गवंडी काय करतात बघा, एका खोलीमध्ये कडेला फरशा उभ्या बसवलेल्या असतात बघा भिंतीला, त्याला स्कर्टिंग असं म्हणतात. खाली जी फरशी आहे ती टाईल्स आपण, आणि त्याच टाईल्सची एक एक रांग आपण बघतो भिंतीच्या शेवटी खालच्या बाजूला बसवलेली असते, त्याला स्कर्टिंग असं म्हणतात. आता संपूर्ण खोलीभर एकाच लेव्हलला ती आली पाहिजे, त्याच्याकरता हा गवंडी काय करतो, एक खूप मोठी छोटी ट्यूब, प्लास्टिकची ट्यूब घेतो, त्याच्यात पाणी भरतो. तो आपल्या मदतनीसाला एका कोपऱ्यात ती धरायला सांगतो आणि वॉटर फाइंड्स इट्स ओन लेवल किंवा वॉटर रिमेन्स इन द सेम हॉरिझॉन्टल याचा वापर करून तो खोलीमध्ये भिंतीवर निरनिराळ्या ठिकाणी त्याचं मार्किंग करून घेतो आणि मग त्याला फरशा बसवणं सोपं जातं. समजा या खोलीत आता स्कर्टिंग केलं, शेजारच्या खोलीमध्ये तेच पाहिजे ना लेव्हल. जेव्हा आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो तेव्हा फरशी खालीवर असून चालेल का? नाही. मग ती लेव्हल चेक करण्याकरता सुद्धा अशीच एक भली मोठी लांब प्लास्टिकची नळी वापरून तो ही लेव्हल चेक करत असतो. हे आपल्या गोष्टी लक्षात आल्या म्हणजे लिक्विडची जी प्रॉपर्टी आहे आता आपण जी म्हटली की फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड रिमेन्स हॉरिझॉन्टल, ही कशी वापरली जाते व्यवहारामध्ये हे आपल्या लक्षात येईल. तर पुढे बघूया. हे तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं असेल, मेजरमेंट ऑफ डेन्सिटी ऑफ अ लिक्विड विथ रेफरन्स टू वॉटर, ज्याला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजरमेंट असं म्हणूया. या आकृतीकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की यू ट्यूब आपण घेतलेली आहे, ज्याच्यात खालच्या बाजूला आपण मर्क्युरी भरलाय. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, मर्क्युरी भरून घ्यायचा. मर्क्युरी दोन्ही आर्म्स मध्ये सारख्याच लेवलला राहील नॅचरली. देन यू पोर वन लिक्विड up to a height, let's say H2, and then water in the other, which goes with height H1. एक लक्षात येईल, हा जर प्रयोग तुम्ही प्रत्यक्ष केलात तर सुरुवातीला आपण मर्क्युरी भरला, दोन्ही लेवल सारख्या झाल्या दोन्ही आर्म्स मध्ये. एका बाजूने तुम्ही लिक्विड ओतलं,
डाव्या समजा लिंब मध्ये, तर मर्क्युरी लेवल डाव्या बाजूची खाली जाईल, उजव्या बाजूची थोडीशी वर येईल. आता पुन्हा उजव्या बाजूच्या आर्म मध्ये वॉटर असं आपण पाणी असं आपण ओतायचं की मर्क्युरीची लेवल पुन्हा सारखी झाली पाहिजे. त्यामुळे काय होईल, आपण मार्क केली बघा, त्या कॉमन लेव्हलच्या वर एका बाजूला दिलेलं लिक्विड आहे ज्याची हाईट H2 आहे आणि दुसऱ्या बाजूला समजा H1 ही वॉटर हाईट आहे, लेवल हाईट ऑफ द कॉलम ऑफ वॉटर. आता महत्वाचं काय, मर्क्युरी दोन आर्म्स मध्ये ज्या लेव्हलला राहिलाय ती लेव्हल सारखीच आहे, त्यामुळे प्रेशर त्या ठिकाणी सारखं पाहिजे. मगाशी आपण प्रॉपर्टी बघितली बघा, 2-3 आपण स्लाइड्स मागे बघितली, सेम ऍट दी सेम लेवल. त्याचा जर आपण वापर केला तर आपल्या काय लक्षात येतं की H2 आणि H1 या ज्या दोन हाईट्स आहेत लिक्विड्स भरलेले आहेत त्यांच्या कॉलमचे जे लोअर पॉइंट्स आहेत तिथे प्रेशर सारखं पाहिजे. मग ते आपण इक्वेट केलं बघा बरं, H1 ρ1 G इक्वल टू H2 ρ2 G. आता कोणी म्हणेल यामध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा आपण काही वापर नाही केला खरं म्हणजे, पण एक लक्षात येईल की दोन्ही लिक्विडवर ऍटमॉस्फेरिक प्रेशर तेच आहे, कारण युट्यूबची वरची एंड्स ही ओपन आहेत बघा, त्यामुळे दोन्ही लिक्विड्सच्या वरच्या एंड्सवर ऍटमॉस्फेरिक प्रेशर काम करत आहे. त्यामुळे ते विचारात घ्यायची जरुरी नाही, जेवढं त्या कॉलममुळे आलं तेवढंच प्रेशर विचारात घेतलं. त्यामुळे प्रेशर गेज प्रेशर किती आलं, एका बाजूला H1 ρ1 G, दुसऱ्या बाजूला H2 ρ2 G, आणि यावरून आपल्याला ρ1 अपॉन ρ2 इज इक्वल टू H1 अपॉन H2 असा रेशो मिळाला. तुम्हाला जर ρ2 ही डेन्सिटी दिलेल्या लिक्विडची असेल, ρ1 समजा ही वॉटरची डेन्सिटी असेल तर रेसिप्रोकल घ्या. थोडक्यात या युट्यूबच्या साह्याने आपण दोन लिक्विड्सच्या डेन्सिटीची कंपॅरिझन करू शकतो. आता अशाच पद्धतीचे एक ॲपरेटस बनवलेलं आहे ज्याला हेअर्स ॲपरेटस असं म्हटलंय. पुढल्या स्लाइडवर दिसत आहे बघा आपल्याला. ह्याच्यामध्ये काय केलंय की जी दिलेली दोन लिक्विड्स आहेत ही समजा एकमेकावर काही रिॲक्शन करणारी आहेत किंवा मर्क्युरीशी रिॲक्ट करणारी आहेत, तर अशा वेळेला आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलेला युट्यूबचा नाही उपयोग होणार. मग त्यासाठी अशा पद्धतीचा हेअर्स ॲपरेटस वापरता येईल. पुन्हा तत्व दोन्हीमध्ये सारखंच आहे, फक्त सोय काय केली आहे, ती लिक्विड्स मर्क्युरीच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नयेत किंवा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नयेत म्हणून अशा पद्धतीची युट्यूब उलटी टाकली आहे. तुम्ही काय करायचं की वरच्या बाजूनी थोडी हवा ओढून घ्यायची, सक करायची, सो दॅट partial vacuum will be created, and then what you can do is you will close the rubber tubing and then the two liquids will stand at their respective heights H1 and H2. पुन्हा मागाच्याच पद्धतीने आपण इक्वेशन मांडू शकू आणि आपल्याला कंपॅरिझन दोन्हीची करता येईल. आणखीन एक महत्वाचा लॉ ज्याला आपण पास्कल्स लॉ असं म्हणतो तो बघा इथे लिहिलाय. प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑन अन एनक्लोज्ड लिक्विड गेट्स ट्रान्समिटेड undiminished in all directions. If you consider a enclosed liquid, and then apply pressure at one point, it gets transmitted in all directions equally, undiminished. ही पुढली फिगर बघण्यापूर्वी एक नेहमीचं उदाहरण बघूया. एक फुगा आपण विचारात घेऊ, त्या फुग्यामध्ये पाणी भरूया आणि त्या फुग्याला एक 4-5 ठिकाणी आपण छोटीशी छिद्र पाडूया, होल्स. अँड देन इफ वी स्क्वीज दॅट बलून, आपण दाबला समजा, कुठे एका ठिकाणी बोटाच्या साह्याने आपण दाबला तर काय आढळतं, सगळ्या होल्स मधून सारख्याच प्रेशर्स, ती पास्कल्स लॉ. आता ज्या अर्थी प्रेशर सारखं आहे त्या अर्थी इथे आपण एक इक्वेशन लिहिलंय बघा त्या फिगरच्या संदर्भामध्ये.
ती फिगर काय आहे बघा. दोन बाजूला दोन सिलेंडर्स आहेत. डाव्या बाजूला जो सिलेंडर आहे त्याच्यावर एक पिस्टन बसवला आहे ज्याचा एरिया क्रॉस सेक्शन A1 आहे. तसा दुसऱ्या सिलेंडर मध्ये एक दुसरा पिस्टन बसवलाय ज्याचा एरिया A2 आहे, छोटा आहे, लहान आहे. आता मी काय केलं की उजव्या हातचा जो छोटा सिलेंडर आहे याच्यामध्ये एक मी प्रेशर एक्झर्ट केला F2. खाली समजा मी तो पिस्टन दाबला तर काय आढळतं, डाव्या हाताचा जो पिस्टन आहे तो वरच्या बाजूला जातो. तो किती फोर्सनी वर जाईल, F1. प्रेशर सर्व ठिकाणी सारखं आहे. मग उजवीकडे प्रेशर जर लिहायचं झालं तर कसं लिहायचं, F2/A2, आणि डावीकडे कसं लिहायचं, F1/A1. एक लक्षात घ्या की दोन्ही ठिकाणी प्रेशर सारखं आहे म्हणून आपल्याला इक्वेशन काय लिहिता येईल, F1/A1 = F2/A2. आता जर दोन्ही एरियाचा विचार केला तर A1 इज ग्रेटर दॅन A2 म्हणून F1 मस्ट बी ग्रेटर दॅन F2. म्हणजेच काय झालं, एक प्रकारचं फोर्स ऍम्प्लिफिकेशन झालं बघा. एक लक्षात घ्या की ऍम्प्लिफिकेशन आहे काय फक्त इलेक्ट्रॉनिक्स मधल्या ऍम्प्लिफायर मध्येच होतं असं नाही, इथे पण एक प्रकारचं ऍम्प्लिफिकेशनच आहे. कसं झालं हे कल्पना करा की आपल्याला A1 आणि A2 चा रेशो हा समजा 10 आहे. म्हणजे A1 हा जो पिस्टन एरिया आहे तो 10 पट आहे. म्हणजे मग F1 विल बी 10 टाइम्स F2. म्हणजे 1 न्यूटनचा जर फोर्स F2 असेल तर आपल्याला ऑब्व्हियसली 10 न्यूटनचा फोर्स इकडे मिळेल. हे एक प्रकारचं यांत्रिकीकरण आहे. इट्स अ सिंपल मशीन बेस्ड ऑन द प्रॉपर्टी ऑफ एन्क्लोज्ड लिक्विड्स which goes because of the Pascal's law. यावर आधारित हायड्रॉलिक प्रेस असं आपण म्हटलंय. इनफॅक्ट हा जो काही ही जी फिगर काढली आहे हीच आपण हायड्रॉलिक प्रेस म्हणून वापरू शकतो. या डाव्या बाजूचा जो मोठा सिलेंडर आहे ना त्याच्या बाजूला समजा मी 2 खालीवर असे प्लेट्स ठेवले आणि त्याच्यामध्ये एखादी प्रेस करण्याची वस्तू ठेवली. तुम्हाला माहिती ना कापसाच्या गासड्या बनवतात. खूप मोठा कापूस प्रेस करून तो वापरला जातो नंतर किंवा इकडून तिकडे नेला जातो. त्याला कॉटन बेल्स असं म्हणतात. त्या तयार करण्यासाठी अशा पद्धतीच्या हायड्रॉलिक प्रेसचा वापर करता येईल. किंवा हायड्रॉलिक ब्रेक्स किंवा न्यूमॅटिक कंट्रोल्स हे या पद्धतीने आपल्याला एन्क्लोज लिक्विडचा वापर करून करता येतात. तुम्ही एखाद्या मोटर कारच्या डिकीचं झाकण पाहिलं असेल, दार असेल, ते बघा एकदा तुम्ही सोडलं की ते आपोआप हळूहळू वर जातं. तिथे उजव्या आणि डाव्या बाजूला 2 सिलेंडर्स पाहिले असतील तुम्ही, ते एकमेकात आत बाहेर सरकणार आहे. हे याच पद्धतीचं उदाहरण आहे. हायड्रॉलिक एक प्रकारचा कंट्रोल आहे किंवा न्यूमॅटिक कंट्रोल आहे. याच्यामध्ये फक्त फरक काय आहे की न्यूमॅटिक कंट्रोल मध्ये एअर वापरली जाते, हायड्रॉलिक मध्ये लिक्विड वापरलं जातं. याचं कारण न्यूमा याचा अर्थ एअर, मुळातला न्यूमा या शब्दाचा अर्थ एअर आहे. स्पेलिंगही बघा P नी सुरुवात आहे. तर या पद्धतीने आपण पास्कल्स लॉचं डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो. आता जरा पुढे जाऊया. आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे, हे तुमच्या पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. लॉज ऑफ फ्लोटेशन आपण ज्याला म्हणतो त्यावर आधारित हायड्रोमीटर, लॅक्टोमीटर किंवा बॉय, तिथे स्वल्पविराम हवा होता, हायड्रोथेरपी, या सगळ्या गोष्टी या आर्किमिडीज प्रिन्सिपलशी संबंधित आहे. काय सांगतोय आर्किमिडीज प्रिन्सिपल? इट सेज दॅट whenever a body is partially or fully immersed in a liquid, it loses weight. Remember, it is apparent. प्रत्यक्ष बॉडीचं वेट नाहीसं होत नाही. As long as it is inside the liquid, partially or wholly, its weight appears to be smaller than what it was outside. And then this difference, this loss of weight is equal to the buoyant force. What is a buoyant force? Which is an upthrust, as if the liquid is pushing the body upwards. So you call this to be upthrust or buoyant force. याचवर आधारित आता जी आपण नावं पाहिली, हायड्रोमीटर आहे. म्हणजे एखाद्या लिक्विडची डेन्सिटी मोजण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो. किंवा त्याचा दुसरा प्रकार म्हणजे लॅक्टोमीटर.
दुधाची डेन्सिटी मोजण्याकरता. लॅक्टो मीन दूध, लॅक्टो या शब्दाचा अर्थ काय, दूध आहे, तेव्हा त्याची डेन्सिटी बघण्यासाठी आपण लॅक्टोमीटर वापरतो. एक साधं तत्व याच्यामध्ये काय वापरलं, जर डेन्सिटी त्या लिक्विडची कमी असेल तर अपथ्रस पण कमी असेल, त्यामुळे तो हायड्रोमीटर जरा वर राहील, जास्ती तरंगेल. ती जर डेन्सिटी जास्ती असेल तर काय होईल, तो जास्ती बुडेल आतमध्ये, म्हणजे वर भाग त्याचा कमी राहील. आणि याच्या उलट त्या लिक्विडची जर डेन्सिटी जास्त असेल तर काय होईल, तो जास्त अपथ्रस देईल, त्यामुळे तो जास्त वर येईल. याचाच वापर आपण करू शकतो. आणखीन एक बघा, BUOY, बॉय असं म्हणतात. तुम्ही कधी कॉम्पिटिशन्स पाहिले असतील बघा, स्विमिंग कॉम्पिटिशन्स किंवा बोटिंगच्या कॉम्पिटिशन्स असतात ना, रेसेस, तिथे असे तरंगत ठेवलेले काही खुणा असतात बघा, की ज्याला समजा वळसा घालून त्या बोटीने परत यायचं असतं. तो जो तरंगत राहणारा जो भाग आहे त्याला आपण बॉय असं म्हणतो. त्याचं स्पेलिंग बघा, लाईफ बॉय मध्ये जो आहे तोच आहे, तर BUOY. त्याच्यानंतर हायड्रोथेरपी म्हणून एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एक अशी कल्पना करा की माझा पाय दुखतोय आणि त्याला थोडासा व्यायाम करण्याची जरुरी आहे, तर मी तो बाहेर बसून हलवण्यापेक्षा, त्याच्यावर फिजिओथेरपी करण्यापेक्षा जर मी पाण्यात बसून तो जर केला तर मला कमी श्रमामध्ये तो करता येतो. याचं कारण अपथ्रस्ट आहे, पाण्यामध्ये आपलं वजन हे कमी होतं. मग अशा ठिकाणी मी जर सुरुवात केली त्या स्नायूला थोडासा व्यायाम द्यायला, तर काय होईल, थोड्या कमी श्रमामध्ये मला ते करता येईल. त्यालाच हायड्रोथेरपी असं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की थोडेसे फुटबॉल पाण्यातून चालायला सांगतात डॉक्टर, जेव्हा गुडघ्याला काही दुखापत असेल किंवा त्याला फिजिओथेरपी करायची असेल तर. A piece of ice floats on water. What will happen to the level of water when ice melts? हा एक नेहमीचा प्रश्न आहे बघा. Why is the piece of ice going to float on water? Naturally, because its density is smaller than that of water. Obvious आहे. 0.9 रफली आहे असं आपण म्हणूया, ग्रॅम पर सीसी. पाण्याची एक आहे. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी इथे एक फिगर आपण काढली बघा. टू बी मोर जनरल, कन्सिडर अ पीस ऑफ आईस ऑफ मास m and a liquid of density ρ1. Let volume displaced when piece of ice is placed in liquid be V. त्यामुळे mg करता आपल्याला लिहिता येईल, वेट आहे नेहमीप्रमाणे, V व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू G. याच्यावरून आपण G कॅन्सल करून V चं एक्सप्रेशन लिहू शकतो. Let V1 be the volume of water when ice melts. आधीच्या फिगर मध्ये काय दिसतंय ते बघणं जरुरी आहे. त्याच्यानंतर काय होईल, ती लिक्विड लेवल B पर्यंत जाईल. So V1 will be m upon rho W, where rho W is the density of water. आणि मग याच्यावरून ठरेल ρ1 ग्रेटर दॅन rho W असेल तर V1 विल बी ग्रेटर दॅन V, लेवल विल राईज. ती आपण या मागल्या फिगर मध्ये दाखवली बघा. आलं लक्षात? ही अर्थात एक केस दाखवली राईज होणारी. त्याच्यानंतर या वेगळ्या वेगळ्या ज्या कंडिशन्स दिल्या आहेत, लेवल विल फॉल अँड देन लेवल डज नॉट चेंज. तर पुढे एक बघूया, अतिशय महत्वाची उपकरणे असं आपण म्हणूया. सायफन ऍक्शन आहे बघा. सायफन या ऍक्शनचा कसा वापर होतो? लिक्विड फ्रॉम अ हायर लेवल कॅन बी ब्रॉट डाऊन टू अ लोअर लेवल विथ द हेल्प ऑफ अ ट्यूब लाईक दिस. त्याच्यामध्ये काय केलंय बघा, एक वेसल हे वरच्या लेवलला ठेवलाय, त्याच्या लेवल्सच्या त्या लिक्विड लेवलच्या हाईट्स डिनोट केल्या आहेत बघा, A आणि B, आणि त्याच्यामध्ये फरक किती आहे, H1 आहे. त्याच लेवलला C हा पॉइंट आहे. ती बेंड केली ट्यूब आणि तिचं खालचं जे टोक आहे, दुसरं जे टोक आहे, ते दुसऱ्या वेसलमध्ये आणून ठेवलंय. ती हाईट आहे H2. आता हे पाणी म्हणा किंवा दुसरं जे लिक्विड आहे ते कसं येणार आहे, वरच्या भांड्यातून खालच्या भांड्यात येणार आहे. इट विल फ्लो like this. It rises up to point B, then continues up to C, and then gets collected in the
लोअर व्हेसल. आता याचं एक्सप्लेनेशन आपण इथे दिलेलं आहे बघा. आपण असं लिहिलंय PA अँड PD आर सेम. बघा जरा मागल्या फिगर मध्ये पुन्हा स्क्रीनवर A आणि D या ज्या दोन लेवल्स दाखवल्या आहेत या ऍटमॉस्फेरिक प्रेशरला एक्सपोज केलेले आहेत. त्यामुळे PA आणि PD या दोन्ही ठिकाणी ऍटमॉस्फेरिक प्रेशर काम करत आहे. आता दुसरं इक्वेशन बघा, PB इज इक्वल टू PA मायनस H1 रो G. ह्याच्यासाठी पुन्हा फिगर बघूया आपण. कुठलं आपण इक्वेशन लिहिलं, PB म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट B. तुम्ही लिक्विड मध्ये वर जाताय, लिक्विड मध्ये वर जाताय, त्यामुळे इक्वेशन बघा काय लिहिलं आपण, PB इज इक्वल टू PA मायनस H1 रो G. आलं लक्षात? फिगर कडे बघितल्यावर लक्षात येईल की A च्या लेव्हल पेक्षा तुम्ही वर चाललायत म्हणजे प्रेशर कमी होणार आहे. बरोबर आहे? तेच इक्वेशनच्या साह्याने आपण लिहिलं PB इज इक्वल टू PA मायनस H1 रो G. तसंच PCचं पण लिहिलं. एकदा फिगर बघितल्यावर येईल लक्षात. PC विल बी म्हणजे प्रेशर ऍट C विल बी स्मॉलर दॅन प्रेशर ऍट D by an amount equal to the gauge pressure. हा शब्द मगाशी आपण वापरलाय बघा, H2 रो G. पुन्हा एकदा फिगर बघा आणि इक्वेशन बघा. आणखी एकदा बघा की प्रेशर ऍट B is PA minus H1 रो G. प्रेशर ऍट C is PD minus H2 रो G. आता आपण या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन घेऊया, PB मायनस PC. सोपं आहे. PA आणि PD हे सारखे असल्यामुळे कॅन्सल होतील बघा. तुम्ही सबट्रॅक्शन घेतल्यावर PA आणि PD हे सारखे आहेत, वरच लिहिलंय आपण स्क्रीनवर. आणि मग काय राहील उजव्या बाजूला, H2 मायनस H1 टाइम्स रो G. आता हे तुमच्या असं लक्षात येईल, फिगर बघितलेली आपण, H2 इज ग्रेटर दॅन H1. So right hand side H2 minus H1 रो G will be greater than 0. याचाच अर्थ काय झालं, PB is greater than PC. म्हणजे काय, फिगर मध्ये जर बघायचं झालं तर प्रेशर ऍट B is greater than pressure at C. पुन्हा एकदा बघा, PB greater than PC आणि म्हणूनच लिक्विड will flow from B to C. बघा जरा, B कडून C कडे लिक्विड जाणार आहे. बरोबर आहे? आणि एकदा C च्या इथे आलं की ते खाली D पर्यंत येणार आहे आपोआप. नोट दॅट एंड ऑफ द ट्यूब मस्ट बी बिलो A. आता याच्याकरता वर आपण जे इक्वेशन लिहिलं ते बघणं महत्वाचं आहे. H2 मस्ट बी ग्रेटर दॅन H1 याचाच अर्थ या खालच्या वेसल मधलं जे ट्यूबचं एंड आहे ते त्या दुसऱ्या वेसल मधल्या ट्यूबच्या एंडच्या खालच्या लेवलला पाहिजे, तरच हे शक्य आहे. सो व्हॉट वी गेट इज द एंड ऑफ द ट्यूब मस्ट बी बिलो A अँड H1 मस्ट बी लेस दॅन H2. याचाच एक महत्वाचा भाग असा आहे की सायफन विल नॉट वर्क इन व्हॅक्यूम. ऑब्विसली व्हॅक्यूम जर असेल तर वरची जी इक्वेशन्स आपण लिहिली ती आपल्याला लिहिता येणार नाहीत. हे त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आता अशा सायफनचा उपयोग कुठे करतात? ऑटोमॅटिक फ्लश इन टॉयलेट्स किंवा युरिनल्स. टॉयलेटमध्ये आपण जे ती कळ दाबल्यावर पाणी फ्लश होतं, बाहेर येतं, त्याचा सायफनशी संबंध आहे. सायफन ऍक्शनमुळेच हे होऊ शकतं. आणखीन एक बघता येईल आपल्याला, पेट्रोल पंपावर आपण जर कधी गेलो असू तर खूप मोठं पिंप त्या ऑइलनी भरलेलं आहे समजा, आणि त्यातलं जे ऑइल आहे ते बाहेर काढायचंय छोट्या भांड्यामध्ये. तर तो सुरुवातीला काय करतो माणूस, एक ट्यूब घेतो, त्याचा एक एंड त्या मोठ्या पिंपात टाकतो आणि तोंडाने हवा थोडी सक करतो, पार्शल व्हॅक्यूम क्रिएट करतो. त्यांनी काय होतं, लिक्विड वर जातं आणि मग पटकन ते खालच्या दुसऱ्या व्हेसलमध्ये त्याचं ट्यूबचं जे एंड आहे ते ठेवतो. एकदा फ्लो सुरू झाला की हा फ्लो कायम चालू राहतो. पण महत्वाचं काय आहे, त्या
दुसऱ्या छोट्या भांड्यातलं जे ट्यूबचं एंड आहे ते त्या लिक्विड म्हणजे जो मोठं पिंप आहे त्यातल्या ट्यूबच्या एंडच्या खाली पाहिजे. हे जे आपण मगाच्या फिगरमध्ये जे बघितलं तेच महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण सायफनचा वापर हा अनेक ठिकाणी करतो. आता थोडस वेगळं बघूया आपण. गॅसेस ॲट रेस्ट ऑल्सो बिहेव सिमिलर टू द लिक्विड्स. म्हणजे अपथ्रस्ट वगैरे मगाशी जो आपण बघितला भाग लिक्विड्सच्या बाबतीत तो आपल्याला गॅसेस किंवा एअरच्याही बाबतीमध्ये आपल्याला बघता येतो. अर्थात आत्ताचं आपल्याला जे डिस्कशन करायचंय हे मुख्यतः लिक्विडसाठी करायचं आहे, पण ही सिमिलॅरिटी असल्यामुळे मी हा भाग सांगितला. थोडस जास्तीचं बघायचं म्हणजे वेन लिक्विड स्टार्ट मुव्हिंग दे आर इन मोशन वी टॉक ऑफ द टॉपिक ॲज फ्लुइड डायनॅमिक्स. आतापर्यंत जे बघितलं ते फ्लुइड स्टॅटिक्स होतं किंवा हायड्रोस्टॅटिक्स होतं. तर फ्लुइड डायनॅमिक्स हा थोडासा पुढला भाग आहे पण इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगतो. अ लिक्विड फ्लोज थ्रू ट्यूब्स विथ क्रॉस सेक्शन्स A1 and A2. ती फिगर खालच्या बाजूला आहे स्क्रीनवरती बघा. Let V1 and V2 be the corresponding speeds. To maintain the continuity of flow, A1 V1 should be A2 V2. हे एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे, इंटरेस्टिंग आहे म्हणून मी सांगितलं. ही ट्यूब जर आपण बघितली तर या ट्यूबच्या दोन भागामध्ये त्याच्या एरियाज ऑफ क्रॉस सेक्शन्स हा वेगळे वेगळे आहेत आणि तिथल्या व्हेलॉसिटीज पण वेगळ्या वेगळ्या येतात. आता A1 V1 इक्वल टू A2 V2 जर असेल तर आपल्याला या फिगरवरनं काय लक्षात येईल? A2 इज स्मॉलर दॅन A1. बघा बरं, क्रॉस सेक्शन लहान आहे. A2 इज स्मॉलर दॅन A1 बट देन V2 मस्ट बी ग्रेटर दॅन V1. म्हणजेच काय, छोट्या क्रॉस सेक्शन मधून जात असताना लिक्विड जास्ती जोराने बाहेर पडतं. आता याचा आपण कधी अनुभव घेतलाय का बघूया. आपण बागेला पाणी घालतो बघा आणि जास्त लांब वर जर पाणी जायचं असेल तर त्याला आपण व्हेलॉसिटी जास्त हवी म्हणून त्या ट्यूबचं जे पुढलं टोक आहे ना, तोंड आहे ना, ते दाबतो बघा थोडस. त्याबरोबर काय लक्षात येतं, पाणी हे जास्ती वेगाने बाहेर पडतं आणि ते जास्ती वेगाने बाहेर पडलं की जास्त दूर जाईल. इट्स अ व्हेरी कॉमन एक्सपिरियन्स when you are watering some plant in a garden. So here we actually use the idea of this law which says the product of the area and the velocity is, किंवा speed is constant. Cross-sectional area छोटा झाला की velocity वाढेल. आलं लक्षात? These are some of the points I wanted to discuss regarding hydrostatics. तुमच्या पुस्तकामध्ये जे नेहमीचे टॉपिक्स आहेत, डिस्कशन्स केलेली आहेत, एक्सप्लेनेशन्स आहेत, ती तर तुम्ही वाचायचीच आहेत. पण मी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्या थोड्याशा ऍडिशनल म्हणून सांगितलेल्या आहेत. काही जास्तीचे भाग याच्यामध्ये आपण सांगितलेले आहेत आणि त्याचा वापर हा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला होऊ शकेल. तेव्हा एकदा आपण फक्त स्लाइड्स ओळीने बघूया आपण काय काय डिस्कस केलं ते. थोडंसं मी मागे जातो आणि पहिल्या सुक्यामध्ये आपण वर्णन केलंय हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर फ्लुइडची डेफिनेशन या निमित्ताने दिली आहे. मग फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये काय भाग येतात ते सांगितलंय. त्याच्यानंतर मुख्यतः फरक नेहमीचं मेकॅनिक्स आणि फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये काय आहे तो म्हटलाय. आपण डेन्सिटी आणि प्रेशरच्या भाषेत बोलतो हे आपण मुख्यतः बोललोय. त्याच्यानंतर डेन्सिटीची निरनिराळी युनिट्स आपण सांगितली, त्याचे कन्व्हर्जन फॅक्टर सांगितले. त्याच्यानंतर रिलेटिव्ह डेन्सिटी ही कल्पना सांगितली, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं ज्याला आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर प्रेशर आपण निरनिराळ्या युनिट्स मध्ये मोजतो आणि ते एकमेकाशी कसे संबंधित आहेत याचा आपण आढावा घेतला. त्याच्यामध्ये पास्कल आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, टॉर आहे वगैरे वगैरे किंवा बार आहे, या पद्धतीने आपण बघितलं. याच संदर्भामध्ये जे नेहमीचा आपण ब्लड प्रेशरचा उल्लेख करतो, हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर किंवा वरचं आणि खालचं, नेहमीच्या भाषेमध्ये लोक घरामध्ये सुद्धा तुम्ही कदाचित आई वडील बोलताना पाहिलं असेल. तर ते वरचं आणि खालचं म्हणजे नेमकं काय असतं हेही आपण या निमित्ताने बघितलं. एक लक्षात घ्या,
की ब्लड सर्क्युलेशन हा जो टॉपिक आहे ना, जो नॉर्मली मेडिकलचे विद्यार्थी शिकतात, वैद्यकीय शिक्षण घेणारे, त्यांच्यासाठी जो बेसिक आहे तो फ्लुइड डायनॅमिक्सचा भाग आहे, जो फिजिक्सशी संबंधित आहे. जो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फ्लुइड डायनॅमिक्स शिकवणारे जे शिक्षक आहेत ते तो योग्य पद्धतीने शिकवू शकतील. कारण शेवटी काय की ब्लड इज अ लिक्विड. So when it flows, you think of the fluid dynamics and the basic principles related to that. Okay? तर त्या निमित्ताने हे 120-80 वगैरेचे अर्थ नेमके काय आहेत, केव्हा काय होतं, हार्ट एक्सपॅन्ड कधी होतं, डायलेट कधी होतं किंवा कॉम्प्रेस कधी होतं, या पद्धतीने आपण पाहिलं. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात दिलेल्या प्रॉपर्टीजचा फक्त आपण उल्लेख केला. डिटेल्स तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघू शकता. त्याच्यानंतर गेज प्रेशर ही कल्पना आपण बघितली. प्रेशर जसं आपण खाली खाली जाऊ तसं प्रेशर वाढत कसं जातं, त्याला गेज प्रेशर असं आपण म्हटलं. एक लक्षात घ्या, या निमित्ताने आठवलं, मगाशी आपण नाही बोललो, सबमरीन हा जो काही प्रकार आहे, ती सबमरीन ही पाण्याच्या खाली वावरते. त्याच्यात राहणारी जी माणसं असतात ना, त्यांना सुद्धा या प्रेशरचा त्रास होतो वर्षानुवर्ष काम केल्यावर. एक लक्षात घ्या की अशा सबमरीन मध्ये प्रेशर नॉर्मल मेंटेन करायचा प्रयत्न केलेला असतो, नाही असं नाही, पण तरीही ते पाण्याच्या खाली आहेत. तेव्हा पाण्याचं प्रेशर आणि मग शिवाय हवेचं प्रेशर अशा दोन्हीचं त्यांना सहन करावं लागतं. जसं खूप उंचावर जाणारे जे माउंटेनियर्स असतात ना, गिर्यारोहक, त्यांना विरळ हवेमुळे जसा त्रास होतो, कारण तिथे प्रेशर कमी असतं. आपल्या शरीराला नॉर्मल प्रेशरची सवय, ॲटमॉस्फेरिक प्रेशरची, ते कमी झालं तरी त्रास होणार आहे, जास्त झालं तरी त्रास होणार आहे. तेव्हा ही दोन एक्स्ट्रीम्स जी आहेत तीही या निमित्ताने लक्षात घ्या. हे जनरल त्याचा फिजिक्सशी पण संबंध आहे म्हणून मुद्दाम सांगितलं. त्याचा गिर्यारोहकांना कमी प्रेशरचा त्रास होतो, तसाच सबमरीन मध्ये काम करणाऱ्या माणसांना सुद्धा जास्ती प्रेशरचा त्रास होतो. त्याचा संबंध या प्रेशरशीच आहे. त्याच्यानंतर एक गमतीशीर, ज्याला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हणतात, तो आपण सांगितला. तिन्ही भांड्यांची किंवा कुठली किती तुम्ही भांडी घ्या, बेस एरिया तोच आहे आणि एकाच लेवल पर्यंत जर लिक्विड भरलं तर त्याच्यावर येणारं जे प्रेशर आहे ते सारखंच असतं. त्यामुळे थ्रस्ट सारखं आहे. यातला पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास काय तो लक्षात घ्या. तिन्हीमध्ये मास वेगळं वेगळं आहे, कारण शेप्स वेगळे आहेत, व्हॉल्यूम वेगळे आहेत, पण त्यामुळे एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे ना तो सारखा आहे. ही गंमत आहे आणि म्हणून त्याला पॅराडॉक्स असं म्हटलं. आणि याचं उत्तर काय आहे, याचं महत्वाचं उत्तर काय आहे की तिन्हीमध्ये हाईट जी आहे ती सारखी आहे आणि त्यामुळे गेज प्रेशर सारखं आहे, प्रेशर सारखं म्हणून फोर्स सारखा. आता याच्यानंतर आपण रिलेटिव्ह डेन्सिटी काढण्यासाठी ही इन्स्ट्रुमेंट्स पाहिली, युट्यूब पाहिला किंवा हेअर सेपरेटर्स पाहिला. दोन्हीमध्ये बेसिक प्रिन्सिपल एकच आहे. कंपॅरिझन आपल्याला करता येते. H1ρ1g = H2ρ2g हे बेसिक इक्वेशन. ह्याच्यानंतर पास्कल्स लॉवर आधारित एक महत्वाची आपण गोष्ट बघितली की जी हायड्रॉलिक प्रेस, हायड्रॉलिक ब्रेकशी संबंधित आहे. आणि त्याच्यानंतर मग आर्किमिडीज प्रिन्सिपलवर आधारित हा नेहमीचा जो प्रश्न आहे तो आपण दाखवला, त्याचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलं आणि सायफन ऍक्शनही आपण बघितली. आणि सायफन ऍक्शन मध्ये महत्वाचा जो भाग आहे तोही आपण बघितला. इट विल नॉट वर्क इन व्हॅक्यूम अँड इट विल वर्क ओनली व्हेन H1 इज लेस दॅन H2. आता या सगळ्या डिस्कशनवर आधारित शेवटी एक ऍक्टिव्हिटी म्हणून दिली आहे, की तुमच्या स्क्रीनवर दिसतीये, सोपी आहे. याचा तुम्ही विचार जरूर करा की वॉटर लेवल टँक आहे गावामध्ये, सगळ्यात खालच्या मजल्यावर पाणी जोरात येतं, जसं वरच्या मजल्यावर जावं तसं पाणी कमी फोर्सनी येतं, प्रेशर कमी असं आपण म्हणतो. उत्तर अतिशय सोपं आहे, याचाच विचार करा आणि याचा संबंध लावा. दुसरी एक छोटी ऍक्टिव्हिटी युट्यूबशी संबंधित आहे, ती वाचूनही आपल्याला करता येईल. ह्याच्यामध्ये मर्क्युरी वापरण्याचं कारण नाहीये, करून बघा, आपल्या शिक्षकांची मदत घेता येईल तुम्हाला. आणखीन एक असं गमतीशीर विचारलंय बघा, ते शेवटच्या स्क्रीनवर जे होतं त्याच्याशी संबंधित आहे. वाय इज द एअर ब्लो कमिंग थ्रू अ लिकेज इन अ क्लोज्ड विंडो ऑफ अ ट्रेन इज मोर ट्रबलसम दॅन द विंडो व्हेन इट इज ओपन. एखाद्या खिडकीची छोटी फट आहे
किंवा काच फुटली, त्याच्यातून येणारा जो वारा आहे तो आपल्याला जास्ती त्रासदायक वाटतो, तो खूप जोरात येतो. हा कशाशी संबंधित आहे? हे जे शेवटी आपण प्रिन्सिपल पाहिलं त्याच्याशी संबंधित आहे. खरं म्हणजे मी एक प्रकारे उत्तर सांगितलं, पण या सर्व संबंधित गोष्टी या आपण जो टॉपिक आज बघितला त्याच्यावरच आधारलेल्या आहेत. या महत्वाच्या आहेत, त्याचा विचार करा. आणि मी म्हटलं तसं मगाशी एका गौंड्याचं आपण उदाहरण दिलं, ही जी व्यवहारामध्ये येणारे ज्या निरनिराळ्या गोष्टी आहेत त्याचा संबंध फिजिक्सच्या बेसिक प्रिन्सिपलशी कसा लावलेला आहे याचा जरूर विचार करा. ऑब्झर्वेशन्स वाढवा, म्हणजे मग आपल्याला हे संबंध लक्षात येतील आणि आणखी आपल्याला आपण जे टॉपिक शिकतोय त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढेल आपल्याला. थँक्यू.